धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मॉक्सिमॉड 250 या औषधाचा नमुना शासकीय विश्लेषक यांनी बनावट घोषित केलेला आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून घेतलेला नमुना प्युरेक्झिम 200 हा देखील बनावट घोषित झालेला आहे। या दोन्ही औषधाबाबत पुढील तपास सुरू असून शिल्लक असलेला जो साठा आहे तो जप्त करण्याची कारवाई घेऊन त्याच्यानंतर FIR दाखल करण्यात येत आहे। तसेच जालना येथे 1 वर्षापूर्वी आपण आयुर्वेदिक औषधाचे विक्रेत्याकडून आयुर्वेदिक औषधं जप्त केलेली होती। तर त्या संदर्भातही ती औषधं आयुर्वेदिक औषधामध्ये ॲलोपॅथी औषधाचं मिश्रण आढळून आल्यामुळं त्याच्याविरुद्ध दोन दिवसापूर्वी जालना येथे औषध निरीक्षकांनी FIR दाखल केलेला आहे। धाराशिव येथे जो पुरवठा झालेला आहे तो जो जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून झालेला होता। तर छत्रपती संभाजीनगर येथील जो पुरवठा आहे तर तो विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांच्याकडून पुरवठा झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे। मी RM बजाज, सहाय्यक आयुक्त, सध्या सह आयुक्ताचा अतिरिक्त कार्यभार आहे, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।